मंगळाष्टक झाली की नाही चालू होते मंगळाष्टक नाही चालू झाली आता होती तिथे जाऊन थांबायला. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू शोनाज ब्युटी पार्लर. आणि आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आली आहे ब्रायडल मेकअप लुकचा कंप्लीट व्लॉग. तर यामध्ये आम्ही काय काय केलं, ब्राईडला कसं रेडी केलं. महाराष्ट्रीयन ब्रायडल लुक होती तर तिचे मंगलाष्टकाचा लुक, त्यानंतर तिचा रिसेप्शनचा लुक हा कसा केला, त्यासोबतच आम्ही ग्रूमचा मेकअप केला, सायडर्स मेकअप केला. तर ते सगळं कसं केलं आणि पूर्ण दिवसभरामध्ये काय काय धमाल केली हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून, पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही सबस्क्राईब करा, कारण वेगळ्या वेगळ्या ब्राईडचे कंप्लीट व्लॉग मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असते आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज बघण्यासाठी स्टे ट्यून. तर या ब्राईडचं लग्न होतं नवी मुंबईला आणि ही ब्राईड राहायला होती घाटकोपर साईडला. तर सकाळी 8 वाजता आम्हाला तिला रेडी करून हॉलवरती पोचायचं होतं, म्हणून अर्ली मॉर्निंग 4 वाजताच आम्ही लवकरच ब्राईडच्या घरी पोचलो. तिथे जाऊन आम्हाला 3 सायडर प्लस एक ब्रायडल लुकसुद्धा करायचा होता. ब्राईडचा हा पुण्यवचनचा लुक होता, जो अगदी एलिगंट लुक ठेवायचा होता, कारण विधीचा लुक हा मंगलाष्टकावाला लुक आम्हाला वेगळा करायचा होता, ज्याच्यामध्ये नऊवारी आणि मुंडावळ्यांसोबतचा पूर्ण लुक असणार होता. त्यामुळे मॉर्निंगचा लुक हा सिम्पल, डिसेंट आणि एलिगंटच आम्ही ठेवला. तर ब्राईडचा हा मॉर्निंग लुक होता. त्यामध्ये तिचं बॅक साईडने मरमेड हेअर्स करायचे होते, ज्याच्यामध्ये तिचे हेअर्स खूप सुंदर असे लॉंग होते. तर त्यामुळे तिच्या नॅचरल केसांमध्येच आम्हाला हेअरस्टाईल करायची होती. आणि तिचा हा कंप्लीट लुक करता करता आम्ही त्यासोबतच 3 सायडर मेकअपसुद्धा केले, ज्याच्यामध्ये तिच्या बहीण आणि बाकी रिलेटिव्हसुद्धा इन्क्लूड होते. सकाळी लवकरच सगळ्यांना रेडी करायचं होतं आणि सगळ्यांचे हेअरस्टाईल आणि मेकअप हे सगळे आम्हाला कंप्लीट करायचे होते. तर आमच्यासाठी खूप कमी वेळेचा टार्गेट होता आणि त्यामध्ये आम्ही सगळ्यांचा मेकअप कंप्लीट केला आणि हा ब्राईडचा मॉर्निंग लुक कंप्लीट करून मग आम्ही त्यांच्यासोबतच निघालो नवी मुंबई येथे जाण्यासाठी. आणि जवळजवळ आम्ही सेपरेट गाडीने निघालो होतो आणि ब्राईड पुढे निघाली होती, कारण ऑब्व्हियसली त्यांचं तिथे पोचल्याच्या नंतर भरपूर काही विधी पण होत्या. तर आम्ही मस्तपैकी जर्नी पण एन्जॉय केली. आणि त्यानंतर मग आम्ही तिथे गेल्याच्यानंतर जे सायडर्सचे मेकअप केले होते त्या सगळ्यांचे फोटोशूट घेतले. ह्या दीदीचासुद्धा मेकअप आम्ही मॉर्निंगला घरीच केला होता. या लहान मुलीचासुद्धा मेकअप केला आणि तिचंसुद्धा मस्तपैकी फोटोज क्लिक केले, कारण ही तिकडे करवली होती. आणि हिचा मेकअप करून झाल्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी ब्रेकफास्ट केला, कारण सकाळी खूप लवकर निघताना काही खाऊन गेलो नव्हतं. तर मस्तपैकी आम्ही पोटपूजा केली आणि त्यानंतर मग ब्राईडचा हा सेकंड लुक करण्यासाठी सुरुवात केली. पुण्यवचन विधी ही कंप्लीट झाल्याच्यानंतर ब्राईड ही तिच्या सेकंड लुकसाठी आली होती. हा सेकंड लुक म्हणजे जो आपला मेन विधी लुक असतो, ज्याच्यामध्ये मंगलाष्टकं आणि सप्तपदी होतात. तर हा लुक करण्यासाठी आम्हाला थोडासा वेळसुद्धा पाहिजे होता. तर प्रॉपर ऑन टाईम सगळं हिशोबानेच आमचं व्यवस्थित चालू होतं. आणि ब्राईडचा लुक करता करता आम्ही सेम टाईमला ग्रूमचंसुद्धा मेकअपचं बुकिंग घेतलं होतं. त्यामुळे ब्राईड आणि ग्रूम ॲट अ टाईम दोघांचासुद्धा मेकअप खूप छान पद्धतीने चालला होता. त्यानंतर मग ब्राईडला फ्रंटने मेसी हेअरस्टाईलसोबत बॅक साईडने खोपा हेअरस्टाईल पाहिजे होती. मग ते खोपा हेअरस्टाईलसाठी थोडी युनिक पद्धत आम्ही यूज केली. मस्तपैकी बॅक साईडने 3 अशा वेण्या बांधून घेतल्या आणि त्यानंतर त्या रोल 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 करून आम्ही मस्तपैकी त्याचा खोपा केला. तर खोपा करण्यासाठी खूप वेगळ्या टाईपच्या टेक्निक्स यूज होतात, पण ही टेक्निक खूप मस्त पडते, कारण ह्याच्यामध्ये तुमचा जर लॉंग हेअर्स असतील किंवा मग ब्राईडचे केस खूप छान असतील तर तुम्हाला त्यामध्ये काहीही एक्सटेन्शन यूज करायची गरज पण नाही लागत. आणि खूप सुंदर असा हा नॅचरल केसांचा खोपा हेअरस्टाईल खूप छान दिसूनसुद्धा येतो. आणि मी हे फ्लावर्ससुद्धा तिच्या साडीनुसार मॅचिंग करून घेतले होते. मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की ज्या वेळेला तुम्हाला ब्रायडल लुक मेकअपचा ऑर्डर येते किंवा मग तुम्हाला सायडर मेकअप येतात, तर सुरुवातीलाच त्यांचे आउटफिट्स काय कलरचे असणार आहे, त्यांचे कॉस्ट्यूम काय आहे, हे सगळं प्रॉपर बोलून घ्या, जेणेकरून तुमचा जो मेन डे असतो त्या दिवशी तुमचा गोंधळ उडणार नाही आणि कस्टमरसुद्धा तुमच्या कामाने खूप सॅटिस्फाय राहतील. जसं या ठिकाणी मी ब्राईडच्या साडीला मॅचिंग असे हे फ्लावर्ससुद्धा कॅरी केले होते, त्यासोबत जिप्सीसुद्धा कॅरी केली होती. तर ते खूप सुंदर केसांमध्ये ते मॅचसुद्धा झाले होते आणि खूप अट्रॅक्टिव्ह असा लुकसुद्धा देत होते. तर आमची ही ब्राईड या ठिकाणी खूप घाईघाईने तयार होताना आपल्याला दिसत आहे, कारण ऑब्व्हियसली महाराष्ट्रीयन वेडिंग आहे आणि घाई होणार नाही असं पॉसिबलच नाही आहे. तुम्ही कितीही आरामात उरकलं किंवा तुम्ही कितीही घाई करून उरकलं, प्रॉपर टाईम टू टाईम तुमचे सगळे सेटअप तुम्ही रेडी केले, तरीसुद्धा एंड मोमेंटला घाई गडबड ही व्हायलाच पाहिजे, त्याशिवाय मराठी लग्नांना मजाच येत नाही. तर
ही धावपळ तर होतच राहते प्रत्येक लग्नांमध्ये, पण ऑन टाईम ब्राईडला स्टेजवरती पोहोचवणं ही जबाबदारी आमची असते आणि ती आम्ही पूर्णपणे पार पाडतो. त्यासोबतच हा ग्रूमचा मेकअपसुद्धा कंप्लीट झालेला होता. त्यानंतर ब्राईड ही पूर्णपणे रेडी झालेली आहे आणि हा तिचा फायनल लूक होता. आणि सेम टाईमला मग सासरकडच्यांनी येऊन तिची ओटी वगैरे भरली, तर त्यांचा हा काही छोटासा एक विधी होता, तो चेंजिंग रूममध्येच पार पडला. व त्यानंतर मग ब्राईडचे जे बाकीची एक्सेसरीज वगैरे होती आणि जे सासरकडच्यांनी दिलेले छोटं मंगळसूत्र वगैरे जे काही होतं ते आम्ही त्यांना वेअर करून घेतलं. आणि ह्या सगळ्यामध्ये आमची ही ब्राईड ना खूप पॅनिक होणारी आणि खूप बडबड करणारी होती. तर तिला बघून तुम्हाला असं वाटणारच नाही की ही ब्राईड आहे. तिला सगळ्या गोष्टी स्वतःच करायच्या होत्या. काहीही झालं तरी पण तिला सगळ्या गोष्टींचं टेन्शन तिला स्वतःलाच घ्यायचं होतं. तर अशी होती आमची ब्राईड. पण मस्त मजा आली तिचा मेकअप करायला आणि तिचा हा गेटअप करण्यासाठी सुद्धा खूप मजा आली. आणि ती दिसायला पण खूप सुंदर असल्यामुळे तिचा हा लूकसुद्धा खूप मस्त झालेला होता. सगळ्यांनी तिला किती पण सांगितलं की तू पॅनिक होऊ नको, तू टेन्शन घेऊ नको, आज तुझा स्पेशल डे आहे, तरीसुद्धा प्रत्येकाची सवय असते किंवा कोणाकोणाची ही सवयच आपण बोलू शकतो, ज्याच्यामुळे त्यांना टेन्शन घ्यायची किंवा त्यांना सगळं काही काम स्वतः करायचंच असतं. तर ह्या सगळ्यामध्ये मी तिला खूप वेळा समजावलं आणि ही माझी खूप चांगली स्टुडंटसुद्धा राहून गेलेली आहे, त्यामुळे मी हिला पर्सनली खूप चांगलं ओळखते. तर मग असा हा पूर्ण तिचा गेटअप रेडी करून झाल्याच्या नंतर हा तिचा फायनल लूक होता आणि ती खूप छानसुद्धा दिसत होती. तर हा महाराष्ट्रीयन ब्रायडल लूक आमचा पूर्ण झालेला होता. आणि हे तिचे काही खूप छान असे तिने आम्हाला व्हिडिओजसुद्धा दिले, ज्याच्यामुळे एका मेकअप आर्टिस्टला स्वतःची कला ही कॅप्चर करता यावी, ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच असू शकत नाही. आणि हे पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही त्याची चलबिचलपणा जो असतो तो तुम्ही आता बघालच, कारण ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल की ही किती एक्सायटेडसुद्धा होते आणि किती पॅनिकसुद्धा होती. तर मी तुम्हाला ते सुद्धा दाखवते. मी सगळी पुढे जातोय कोण आता काही बोल काहीतरी बोल मला इंग्लिश चालू आहे सगळे आत्मे पुढे होते आम्ही मंगळसूत्र झाली की नाही चालू होते मंगळसूत्र का नाही चालू झाली आता होती तिथे जाऊन थांबायला पाहिजे चढेपर्यंत आपल्याला टाइम जाईल. हे बघ ऐकतो झाली चालू का? हा चालू आहे. मग आपण बाहेर रेडी राहूया. चला 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 डोली साहिल जा तिकडे लवकर डोली उचला. आले 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 तू थांब ना ग चुनरी नाही सगळ्यांनी पाठी या. अशी आमची पॅनिक होणारी ब्राईड, तिचा हा कंप्लीट लुक आणि ती लग्नासाठी हॉलमध्ये जातानाचे हे काही कॅप्चर्स आहेत. तर पूर्णपणे तिचा हा कंप्लीट लुक करून झाल्याच्या नंतर आम्ही तिच्या सिस्टरलासुद्धा सेकंड लुकसाठी रेडी करून घेतलं. ह्या ब्राईडच्या सिस्टर होत्या आणि त्यांचा हा रिसेप्शन लुकसुद्धा आम्ही पूर्ण करून घेतला आणि त्यांचेसुद्धा खूप छान छान क्लिक्स करून घेतले. आणि त्यानंतर मग आम्ही गेलो जेवणासाठी, कारण आम्हाला खूप जास्त भूक लागली होती. सकाळचा ब्रेकफास्ट करून झाल्यावरती एवढं काम केलं की आम्हाला पुन्हा 12-1 वाजता भूक लागली. तर जेवून झाल्याच्या नंतर विधी आणि लग्न सोहळा पण पार पडला. आणि त्यानंतर मग ब्राईड आणि ग्रूमचे हे फोटोशूट रूममध्ये चालू असताना मी सुद्धा चान्स मारून घेतला. त्यानंतर मग आम्ही सोबतच सायडर मेकअपसुद्धा आणि सायडर हेअरस्टाईलसुद्धा करत होतो. आणि त्यानंतर मग ब्राईडचा हा सेकंड लुक करण्यासाठी आम्ही गेटअप रेडी केला. तर ब्राईड जेव्हा आली होती तेव्हा तिच्या डोक्यामध्ये हा पूर्ण अक्षदा होत्या आणि ते सगळं क्लीन करून मग त्यानंतर मग सेम टाईमला रिसेप्शनसाठी आम्ही ग्रूमचासुद्धा मेकअप करायला घेतला. हा ग्रूम मेकअप आर्टिस्ट आमचा ग्रूमचा मेकअप करत होता आणि सेम टाईमला मी ब्राईडचासुद्धा हा रिसेप्शन लुक करत होती. ब्राईडचा हा सेकंड लुक आम्हाला इंडियन साडीवरती करायचा होता आणि खूप सिंपल असा ब्राईडची डिमांड होती. अगदी तिला खूप हेवी अशी हेअरस्टाईल किंवा खूप हेवी असं मेकअप नको होतं. मग तिच्या ज्या रिक्वायरमेंट होत्या आणि तिला जे एक्सपेक्टेशन्स होतं त्यानुसारच आम्ही तिचा कंप्लीट लुक रेडी करून घेतला. आणि मी जसं तुम्हाला बोलली होते तिचे नॅचरल हेअर्स खूप सुंदर होते, खूप लाँग होते, त्यामुळे तिला तिच्या हेअर्समध्येच आम्हाला कर्ल्स करायचे होते. तर हा तिचा फायनल लुक आहे आणि ती ह्या लुकसोबत खूप जास्त क्यूट पण दिसत होती. आणि हा ग्रूम आणि ब्राईडचा हा फायनल लुक आणि ही फायनल त्यांची एंट्री. तर फ्रेंड्स, तुम्हाला कसा वाटला ब्राईड आणि ग्रूमचा हा कंप्लीट लुक नक्की मला कमेंट करून सांगा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसोबत आणि अशाच इंटरेस्टिंग व्लॉगसोबत. सो स्टे ट्यून, बाय, टेक केअर. आणि तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केलं तर खाली दिलेल्या सबस्क्राईबवरती तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला टिक करा. आणि ही व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. बाय.